नमस्कार मंडळी. तर मी ना 8 दिवसापासून थोडी साय जमा करत होते आणि त्यामध्ये रात्री मी दही लावून ठेवलं होतं. कारण की मला ना तूप बनवून पाहायचं आहे. तर हे मस्त असं गाईचं दुधाचं मी छानपैकी विरजण लावलेलं होतं रात्री आणि त्याचं मी आता लोणी काढते आहे थोडं. तर लोणी एवढं टेस्टी लागत होतं आणि घरचं ताक आहे, एवढं सुंदर टेस्ट होती त्याची. तर जे उरलेलं लोणी होतं, खरं तर हे खूप जास्त नाही आहे, पण आपण बनवलेलं मनाला समाधान आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. एकदम 10-15 mlच काहीतरी पण मला ते बनवता आलं याचा आनंद जास्त मोठा आहे. त्यानंतर मी मस्तपैकी अशी छान कणिक भिजवलेली आहे पुऱ्या लाटण्यासाठी. असं म्हणतात की आषाढ महिन्यामध्ये काहीतरी तळायला पाहिजे, महिनाभर आपण तळलेलं खायला पाहिजे काही ना काही. तर गुरुपौर्णिमा तर झाली, मी काल परवाच मस्तपैकी तुम्हाला दाखवलं की श्रावीसाठी छान असे शंकरपाळे बनवले होते तिखट. तर आज मी कद्दूच्या पुऱ्या आणि सोबत अशी शेवयाची छान खीर बनवली आणि आलूची भाजी आहे. तर मी एन्जॉय करते. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.